नमस्कार मित्र, तुम्ही समजा एखादी जमीन विकत घेतलात, त्याच्या सातबाऱ्यावर खाजगी वनीकरण असा शेरा आहे आणि तुम्ही मूळ शेतकरी नाही आहेत, तर तुम्ही मूळ शेतकऱ्याकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून विकत घेतलात, तुम्ही सेकंड किंवा थर्ड ओनर आहात. या केसमध्ये हा खाजगी वनीकरणाचा शेरा काढता येतो का, आणि तुम्ही मूळ शेतकरी नसल्यामुळे तुम्हाला जी 35च्या अंतर्गत येणारी नोटीस आहे त्याच्याबद्दल कायदा काय म्हणतो आणि आज तुमच्याकडे काय रिलीफ अवेलेबल आहे ते बघूया. तर मित्र, आपण एखादी जमीन विकत घेतली आणि त्या जमिनीवर सातबाऱ्यावर तुमचं नाव आलं, पण शेरा पडलेला आहे इतर हक्कामध्ये की खाजगी वनीकरण. आता खाजगी वनीकरणाचा शेरा काय आहे? आपल्याकडे वनीकरणाचे दोन कायदे आहेत फॉरेस्टचे. केंद्र शासनाचा 1927चा कायदा, महाराष्ट्र शासनाचा खाजगी वनीकरण संपादनाचा 1975चा कायदा. याच्यामध्ये खाजगी लोकांच्या जमिनी प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून डिक्लेअर करण्यासाठी, हे डिक्लेअर करायच्या आधी केंद्र सरकारच्या कायद्याच्या कलम 35(3) अन्वये नोटीस देणे जरुरी आहे, मॅन्डेटरी आहे असं कायदा म्हणतो. आणि अनेक जजमेंट आले आणि रिसेंटली त्याचा जजमेंट आलाय या महिन्यात. त्या जजमेंटने सुद्धा हेच म्हटलंय की जर मूळ शेतकऱ्याला केंद्र शासनाच्या कायद्याच्या कलम 35 अन्वये जर नोटीस दिलेली नसेल किंवा दिली म्हणून सांगितलं पण नोटीस डिलिव्हर्ड झाल्याचा पुरावा नसेल, तर ही प्रोसेस बेकायदेशीर मानण्यात येईल आणि हे जे खाजगी वनीकरणाचा शेरा आहे तो रद्द मानण्यात येईल असं ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने म्हटलं. तर या जजमेंटबद्दल जे काही आता इंटरप्रिटेशन चालू आहे ते असं चालू आहे की मूळ शेतकऱ्याला ही नोटीस दिली नाही तर रद्द होईल असं म्हणणं किंवा असं इंटरप्रिटेशन चालू आहे. पण आजच्या व्हिडिओचा विषय वेगळाच आहे की मूळ शेतकऱ्याला नोटीस दिली की नाही याच्यापेक्षा आम्ही जमीन आत्ता विकत घेतली एक 15-20 वर्ष आधी, म्हणजे ती 1953, 54, 55 किंवा 1975, 76, 77 या पिरियडमध्ये ज्या नोटीसी सर्व झाल्या तेव्हा तर जमिनीचे मालक आम्ही नव्हतो. आम्ही तर आत्ता जमिनीचे मालक झालो मागच्या 10-15 वर्षामध्ये. त्याच्यामुळे आता तो जो मूळ शेतकरी आहे तो तर कोर्टात येणार नाही. मग आत्ता माझ्याकडे रिलीफ काय आहे? तर आत्ता रिलीफ असा आहे, जरी तुमच्याकडे मालकी हक्क नंतर आला असेल तरी मूळ शेतकऱ्याला नोटीस सर्व झाली नाही या ग्राउंडवर तुम्ही आजचे मालक म्हणून कोर्टात दावा दाखल करू शकता आणि मूळ शेतकऱ्याकडून ऍफिडेव्हिट वगैरे आणून त्याला नोटीस सर्व झाली नव्हती हे तुम्ही कथन कोर्टाला सांगू शकता आणि मग फॉरेस्टच्या विरोधात केस टाकून तुमच्या सातबाऱ्यावरील जो प्रायव्हेट फॉरेस्टचा शेअर आहे तो कमी करू शकता. बरं, या अनुषंगाने काही जजमेंट आहे का? हो, जजमेंट आहे. रिसेंटली ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलंय. त्याच्यामध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुम्ही नंतरहून मालक झालात असलात तरी तुम्हाला या नोटीसच्या अनुषंगाने फॉरेस्ट डिपार्टमेंटनी जी काही कायद्याने ठरवून दिलेली प्रक्रिया आहे ती पूर्ण केली नाही किंवा कायदेशीर केली नाही, कायद्याचं उल्लंघन करून हे प्रायव्हेट फॉरेस्टचं शेरा टाकलं म्हणून तो कमी करण्यात यावा, अशा पद्धतीचा कोर्टात तुम्हाला हरकत घेऊन रिट पिटिशन दाखल करून तो शेरा कमी करण्याचा हक्क आहे. कोणाला? तुम्ही मूळ शेतकरी नाही, तुम्ही नंतरहून शेतकरी झालात आणि आज सातबाऱ्यावर मालक आहात, अशा व्यक्तीला त्या मूळ शेतकऱ्याच्या नावे कलम 35ची नोटीस आली नव्हती हे ऑब्जेक्शन घेऊन आजचे मालक म्हणून तुम्ही अशा पद्धतीची हरकत घेऊन तो शेरा कमी करू शकता. त्याबद्दल ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने या जजमेंटमध्ये सांगितलेलं आहे की नव्याने झालेल्या मालकाला ही हरकत घेता येते. तो तेव्हा मालक नव्हता, आत्ता मालक झाला म्हणून त्याचा हरकत घेण्याचा किंवा हा शेरा काढून टाकण्याचा जो हक्क आहे तो जात नाही, तो हक्क त्याला प्राप्त आहे असं ऑनरेबल कोर्टाने सांगितलं. त्याच्यामुळे तुम्ही जर एखादं जमीन विकत घेतलात, त्याच्यावर फॉरेस्टचा शेरा आहे, तुम्ही हल्लीच मालक झालात म्हणून घाबरायचं कारण नाही. तुम्ही जरी नव्याने मालक झाला असलात तरी तुम्ही रिट पिटिशन दाखल करू शकता आणि प्रायव्हेट फॉरेस्टचा शेरा कमी करू शकता, अशी ही तरतूद आहे. आता 2 सूचना. थेट फोन करायचा नाही, अजिबात करायचा नाही. खूप महत्वाचं काम असेल तर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज टाका, केसचे डिटेल लिहा. आणि दुसरं, वैयक्तिक सल्ला मोफत नाही, त्यासाठी फीज लागू आहे. बाय.